SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। यंदाचा शिवजन्मोत्सव होणार मोठ्या उत्साहात। सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीत निर्णय। अध्यक्षपदासाठी 13 पुरुष तर कार्याध्यक्षपदासाठी 9 महिलांचा समावेश। सविस्तर वृत्त असे। सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 18 जानेवारी रोजी सौभाग्य लॉन्स त्र्यंबक रोड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या बैठकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी अध्यक्षपदासाठी आणि कार्याध्यक्षपदासाठी जे इच्छुक असणार त्याबद्दल अधिक मनोगत सामाजिक कार्यकर्ते तथा शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य श्री राजेश खताळे यांनी व्यक्त करीत मार्गदर्शन केले। साधा माणूस आहे की जी व्यक्ती अध्यक्ष होणार आहे ती गेली 3 वर्षांपासून या ठिकाणी समितीमध्ये सक्रिय असावी। जी सभासद फी आहे समितीची ती त्याने दिलेली असावी। हाच नियम कार्याध्यक्ष पदासाठी सुद्धा असणार आहे। आणि जी व्यक्ती अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी येणार आहे त्यांनी आपला पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ हा समितीसाठी दिला पाहिजे। देणगी गोळा करणं असेल किंवा अगदी ग्राउंड लेवलची कामं असतील त्यासाठी देखील आपण वेळ दिला पाहिजे। आपला प्रत्येकाचा व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे, त्यातनं आपण वेळ काढून या पुढच्या 1 ते 1.5 महिना जे काही काम चालणार आहे त्यासाठी ज्यांना पूर्ण वेळ देण्याची या ठिकाणी क्षमता आहे त्यांनीच या ठिकाणी आपली नावं द्यायची आहे। अजून एक महत्त्वाची सूचना, नावं देताना कुठलाही गोंधळ कुणी करायचा नाही। खूप गोंधळ होतो, मग एखादं नाव त्या वहीमध्ये लिहायचं राहून जातं आणि मग पुन्हा काहीतरी तक्रार निर्माण होते। ज्याला कुणाला अध्यक्ष पदासाठी नावं द्यायची असेल त्याने स्वतः जागेवरती उभं राहून आपलं नाव सांगायचंय। कुणी दुसऱ्याने फोर्स केला म्हणून आपली नावं टाकू नका। आपण सगळेजण समजदार आहात, त्यामुळे ज्यांना कुणाला अध्यक्ष व्हायचंय त्यांनी इथे समोर यायचंय, आपलं नाव सांगायचंय। श्री जीवन रायते वहीमध्ये ते नाव नोंदवून घेतील। अध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपद दोघांसाठी सारखंच या ठिकाणी नियम असणार आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आधी आपण कार्याध्यक्षपदाची नावं घेऊया आणि मग अध्यक्ष। या बैठकी प्रसंगी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मागील वर्षाच्या खर्चाचे विश्लेषण करण्यात आले। तसेच यावर्षी होणाऱ्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांची नावे घेण्यात आली। खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सूचना केल्यात। जय भीम, जय संविधान। मी खऱ्या अर्थानं थोडी एक सूचना करायची राहून गेली माझ्याकडनं। आपण सर्वांना बोलवतो प्रत्येक वर्षी, पण मुद्दाम असं मी म्हणत नाही का कोणी टाळतं, पण सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, सन्माननीय गिरीशभाई महाजन, आपल्या लाडके आमदार सीमाताई हिरे आणि भावी महापौर सन्माननीय विलास शिंदे यांना प्रामुख्याने बोलवावं अशी मी सर्वांना विनंती करतो। तुम्हाला दुजोरा असेल तर टाळ्या आई भाऊ आहे का आणि फोन करता सर्वांना तुम्ही। सूचना नाही करत आहे, नाव सांगतोय मी। माझी धर्मपत्नी दीक्षाताई लोंढे यांना कार्याध्यक्षपदासाठी नाव नोंदवून घ्यावं अशी विनंती करतो। आणि इच्छावंत संकारा उपजित्वा धम्मीनो अहम बनते। श्रद्धांजली। मी जास्त काही सूचना मांडणार नाही। माझी एकच सूचना अशी आहे की आपण दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी जे निबंध स्पर्धा असेल किंवा नृत्य स्पर्धा असेल या घेत असतो, तर यावर्षी आपण त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करावं अशी माझी या निमित्ताने सूचना असणार आहे। आपल्या भागात भरपूर शाळा आहेत, 10वी पर्यंतच्या 12वी पर्यंतचे कॉलेज आहेत, तर कबड्डी, खो खो किंवा क्रिकेटच्याही स्पर्धा, क्रिकेट थोडं अवघड होईल पण कबड्डी, खो खो सारख्या स्पर्धा जर आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आयोजित करू शकलो तर अत्यंत चांगलं होईल, एवढीच माझी सूचना असणार आहे। धन्यवाद। हिशोब देताना सांगितलं की 80 लोकांनी मागच्या वेळेस पैसे दिले नाही। आपण फसवतो कोणाला आणि कोणाला फसवावं? राजकारणात फसवेगिरी चालते, तिथं एकमेकाला फसवलं तर चालतं, ते तुम्हाला सूट आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराज जी अस्मिता आपली आहे, ज्या अस्मितेवर आपण आपलं जीवन जगतो, जी अस्मिता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते, आपल्याला 2 पैसे कमवण्याची शक्ती देते, आणि त्याच शिवजन्मोत्सव सोहळ्याला
आपण इथं आपली मोठेकी करताना त्या देणग्या स्वरूपात डिक्लेअर करायच्या, जाहीर करायच्या, आणि नंतर 10 वेळा फोन करायचे, 50 वेळा फोन करायचे, तरी आपण ते पैसे द्यायचे नाही. हे काही बरोबर नाहीये. इथं कोणाचे नाव आम्ही मुद्दामून मी सांगितलं घेऊ नका, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे की आपण कोणाची बदनामी, कोणाची निंदा करण्यापेक्षा छत्रपतींचे विचार घेऊन आपण हा शिवजन्मोत्सव सोहळा चांगल्या पद्धतीने कसा होईल या दृष्टिकोनातून सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा हा होत आहे. आता बोलले की इथं कोणी बोलत नाही म्हणून मी पहिल्यांदाच उठलो, बाबा जाऊ द्या कशाला लेट करायचं, आपण जे काही नंतर बोलायचं ते आताच बोलायचं, कुठं कोणाचं ऐकून बोलायचं आपल्याला. हा आपल्याला आपल्याच मनाचं बोलायचं. कोणी बोलल मग त्याचा संदर्भ घेऊन बोलायला उठायचं, ही काही करण गायकरची किंवा शिवभक्ताची ओळखच नसते. बाजूला जाऊन मीटिंग कशाच्या घेता, इथं काही राजकारणाचं तिकीट मिळवायचंय का? आणि आपण पहिलेच सांगितलंय बाळासाहेब, निवडणुका असत तर त्या ज्याला निवडणुका लढायचंय त्याला अध्यक्ष आपण करत नाही, त्याला कार्याध्यक्ष करत नाही, त्याला समितीतही घेत नाही. अहो समिती आपण एका घरात आपल्या एक छोटासा कार्यक्रम करतो, किती अडचणी येतात, किती त्रास होतो. तिथं आपल्याला आपल्या माणसांची मनं धरता येत नाही. आपल्या मुलीचं किंवा आपल्या मुलाचं लग्न असतं, त्याच्यात मानपान देताना आपल्या नाकी नऊ येतं, तिथं सगळे आपणच असतो एकाचे. हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करताना इथं 12 बलुतेदार, 18 पगड जातीतील अनेक विचाराची लोक या ठिकाणी येतात. त्यांच्या सगळ्यांचं मन धरून हा सोहळा साजरा करताना किती त्रास त्या समितीला होत असेल याचा पण कोणतरी विचार केला पाहिजे. समितीला आपण फक्त असं समोर ठेवतो की समितीला, अरे समिती म्हणजे या ठिकाणी अहोरात्र काम करून आपला शिवजन्मोत्सव सोहळा हा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी अपार मेहनत घेतलेली असते, ज्या मेहनती मागे अपार कष्ट असतं, तेही आपण बघितलं पाहिजे. शिवभक्तांना जय महाराष्ट्र. खरोखर मित्रो, सांगायला अभिमान वाटतो की मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो विविध उपक्रमांनी आपण तो साजरा केला. खर्च जास्त झाला असं म्हणण्यापेक्षा खर्चाचे 100 पट आपल्याला प्रसिद्धी देखील मिळाली, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि सातपूरचा शिवजन्मोत्सव अनेक अर्थाने चर्चेत आला की कार्यक्रमाची जी विविधता होती आणि त्या कार्यक्रमासाठी अनेकांनी मेहनत घेतली, अनुभव असतील, आपण सर्व सहकारी असू. फक्त पैसाच महत्वाचा नाही, काही नाही, पैशाच्या स्वरूपात वेळ सुद्धा दिला. टाइम इज मनी म्हणतो आपण, तर काही नाही वेळेच्या स्वरूपामध्ये देखील खूप मोठं काम केलं, आपण सगळ्यांनी काम केलं. आणि माझा एक आमचे विद्यार्थी असलेले करण भाऊ यांनी खूप मुद्दे मांडले. मला असं सांगायचं आहे की आपण जर अपेक्षित अंदाजपत्रक तयार केलं ना की आपल्याला इतके कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि इतका खर्च आपल्याला येणार आहे, आपण बघतो की अंदाजपत्रक तयार केलं जातं, तसं जर केलं तर पैसा देखील कमी पडणार नाही. आणि तसं कमी पडायची वेळ आली तर आपण आणखी देणग्या मागू शकतो, आपल्या माध्यमातून आपण इतरांशी संपर्क साधू शकतो. CSR फंडाच्या बाबतीतही मी मागच्या वेळेस मुद्दा उपस्थित केला होता. काही कंपन्या इच्छुक असतील, काही पतसंस्था असतील, संजू भाऊ बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे ते आलं तर बघा थोडंसं. तर एक उदाहरण दिलं बरं का, नाही तुम्ही म्हणा आम्ही काही पतसंस्थांमध्ये काम करतो, तुम्ही द्या, आनंदाची गोष्ट आहे, परंतु या माध्यमातून आपण तो निधी द्यावा अशी माझी आपल्याला विनंती असेल. मागच्या वर्षी मी की सध्या करण भाऊंनी सांगितलं इलेक्शनच्या वारे देणग्या आपल्याला भरपूर मिळतील, पण माझी एक महत्त्वाची सूचना अशी होती, आपण ज्या ट्रॉफी बनवतो, जे सन्मान चिन्ह बनवतो, ते सन्मान चिन्हाला आपण मगाशी सांगितलं की 71,000 किंवा 80,000 रुपये खर्च येतो किंवा 1,00,000 रुपये खर्च येतो. जर कुणी त्यासाठी प्रायोजक झालं तर 1,00,000 रुपये आपले सन्मान चिन्हाचे वाचतील असं मला वाटतं. आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगले कार्यक्रम घेतले जातात. अतिशय त्याची मी सांगेन जिल्ह्यात नव्हे आपल्या महाराष्ट्रात, भारतात त्याची नोंद घेतली जाते. आणि म्हणून आपल्याकडे जी कार्यकारिणी आहे
ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. आता कोणीतरी सांगितलं की क्रीडाचे महोत्सव जे कार्यक्रम साजरे केले जातात ते भरवले पाहिजे, कारण आपल्याकडे युवा तरुणांची संख्या भरपूर आहे. कबड्डी असेल, खो खो असेल इत्यादी कार्यक्रमसुद्धा आपण घेतले गेले पाहिजे. तसेच आपल्या कार्यकारिणीने जो हिशोब मांडला तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे. मला वाटतं भाग्य का असा अध्यक्ष भेटला आपल्याला, तर अनिल भाऊंना मी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एकच सांगतो, शिवजन्मोत्सवला भरभरून देणगी द्या, कारण खरोखर अशी वेळ येते का त्या कार्यक्रमाला पैसे कमी पडले ना तर त्या कार्यक्रमाची उंची कमी होऊन जाते. एक कळकळीची विनंती सगळ्यांना, आणि माझ्याकडून मी 1 लाख रुपये जाहीर करतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रेमी तथा शिवजन्मोत्सव समिती सदस्य राजेश खताळे यांनी केले. या बैठकीप्रसंगी सातपूरमधील शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी धीरज हिरे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.